10 महापालिकांचा रणसंग्राम सुरू झालेला आहे, ज्यातली एक महत्त्वाची महापालिका आहे ती सोलापूरची। सोलापुरात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी बघायला मिळते आणि या संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याशी आम्ही बातचीत केली आहे। सुशीलकुमार शिंदे साहेबांसारख्या सिनियर पॉलिटिशियनला काही अप्रस्तुत प्रश्न विचारणं खरंच अप्रस्तुत आहे, पण महाराष्ट्रात महाभारत रंगले। शिंदे साहेब, कुणीतरी पांडव आहे, कुणीतरी कौरव आहे। ही अशी कौरव पांडवाची लढाई ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस होतेच, पण हे सगळे आधुनिक कौरव पांडव आहेत आणि ज्यांना सिद्धांतावर लढाई लढणारे, एका विशिष्ट हेतूने लढाई लढणारे आज शेवटी पुराण्यातला आसरा घेऊन ते लढतायत, याचा माझ्यासारख्याला आनंद आहे। बेसिकली तुम्ही कलाकार आहात, खूप संवेदनशील आहात, तुम्ही डिस्क्राईब करता का हे कौरव दिसतात? असं आहे राजकारणात, आता त्यांच्या असं आहे जशी तुम्हाला जी दृष्टी आहे त्याप्रमाणे त्यांना ते दिसतात, पण खरं म्हणजे अशा लोकशाहीमध्ये आपण निवडणुका लढवत असताना अशा प्रकारच्या एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन आपण टीका करणं बरोबर राहणार नाहीये। पण आता जर असे कौरव पांडव म्हणत असतील ते खालच्या पातळीवर कसे, असाही तसा एखादा प्रश्न ते निर्माण करू शकते। पण राजकारण ही सगळी लढाई ही तुमच्या प्रिन्सिपलवर आहे, तुमच्या विचारावर आहे। ह्या सगळ्या आता पुराणातल्या गोष्टी आणून काय उपयोग येते? पण मग तुम्ही कसं डिस्क्राईब करता हे जे चाललंय दोघांमध्ये? नाही, आमची आता ह्या दोघांच्या मध्ये त्यांचा तो वैयक्तिक त्यांच्या पार्टीचा प्रश्न आहे, परंतु आमची काँग्रेस पार्टी ही सिद्धांतावर विचार करून ते सगळे लोकशाही प्रणित अशा प्रकारचा विचार करते आणि तशाच प्रकारचा प्रचार आम्ही करतो आहोत। आमच्याकडे अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची वाच्यता होत नाही। पण एक असं म्हणतात की मुख्यमंत्र्यांची जी वैयक्तिक इमेज आहे ती कदाचित त्यांना तारून नेईल, म्हणजे ते त्यांच्याकडचे अर्जुन आहेत, भलेही बाकीचे त्यांचे सहकारी तितक्या क्षमतेचे नसतील, म्हणजे भाजपच्या दृष्टीने तो एक प्लस पॉइंट आहे। तुम्ही असं बघता याला? साहेब, ते ह्या प्रत्येक जण प्रत्येकाच्या विचाराने वागत असतो, पण अशा निवडणुकीच्या काळामध्ये कोण अर्जुन आहे कोण कौरव आहे ह्याचा विचार करायचा नसतो, लढाईच असते। तुम्ही कसं बघता गेल्या 2.5 वर्षात महाराष्ट्रात जो कारभार चालला, तुम्ही माजी मुख्यमंत्री आहात, केंद्रात सत्तेवरती होता, अलबेल आहे, सगळं व्यवस्थित चाललंय, लोक खुश आहेत। आता ह्या एकमेकांच्यावर एवढा आरोप करतात, शिवसेना बीजेपीवर करते, बीजेपी व शिवसेनेचा आरोप करते, हे सगळं अलबेल म्हणावं का हा प्रश्न आहे। जनता खुश नाही, म्हणजे जनता नाराज नाही नाही म्हणून मी असं आहे त्याचा रिप्लाय मी हे ऑल बेल आहे असं कसं म्हणता येईल? काँग्रेसमध्ये पण फार अलबेल नाहीये। तुम्ही बघा मुंबईमध्ये ज्या पद्धतीने चाललंय, गुरुदास कामत विरुद्ध संजय निरुपम, तुमची पहिली यादी आणताना सुद्धा किती गोंधळ झाला, ह्याच्यातनं काही मेसेज चांगले जात नाहीयेत। मेसेज चांगले जात नाहीत। आता आम्ही सत्तेत नाही आता तरी पण अशा प्रकारची मारामारी तिथं होते, याचा अर्थ असा आहे की लोकांना ह्या सरकारच्या विषयी कंटाळा आलेला आहे आणि म्हणून आपलं नवीन अशा प्रकारची सत्ता व्हावी अशा प्रकारची ती भूमिका काँग्रेसचे कार्यकर्ते घेत आहेत। पण थोडंसं सॉफ्ट गेलं नाही पाहिजे होतं संजय निरुपम यांनी, कारण प्रिया दत्त नाराज आहेत, गुरुदास कामत थेट निघूनच गेले, कोडांच्या बाबतीत त्यांनी काही ऐकलंच नाही। आता वैयक्तिक तिथं काय आहे मला सांगता येणार नाही, तिकिटाकरता इथे संघर्ष होतो। आज सोलापूरमध्ये सुद्धा आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या सिटिंग नगरसेवकांची तिकीटं कापावं लागली, कारण नवीन चेंज द्यावा म्हणून आम्ही ठरवलेलं होतं, तिथं नवीन सुशिक्षित लोकांना घ्यावं असं ठरवलं होतं, महिलांना योग्य प्रतिनिधित्व द्यावं आणि तेही निरनिराळ्या सामाजिक समतेचा विचार करून आम्ही तिकीटं दिलेली आहेत त्या ठिकाणी। पण तुम्ही मित्रपक्षाबरोबर कुठेच एकत्रित येत नाहीत, असं का होतं? नाही, आम्ही प्रयत्न केलेला होता मित्रपक्षाच्या बरोबर, आता त्यांनी स्वीकारलं नाही, त्याला काय करणार आपण, आम्ही तर तयारी होती आमची। ते पिन पॉइंट करतात, पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पिन पॉइंट करतात। नाही, पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे असं नाही आहे, तशी केवळ पृथ्वीराज चव्हाणांना पिन पॉइंट करून करण्याचा हा प्रश्न नाही, त्यांनी हे केलं म्हणून। जी सत्य परिस्थिती आहे ती पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं, याच्यापेक्षा वेगळं काय सांगितलं? तुम्ही पृथ्वीराज चव्हाण जे मानतायत त्या भूमिकेशी नाही, त्या भूमिकेशी सहमत नाही, त्यांनी जे सांगितलं त्याच्याशी सहमत आहे मी। कारण असं आहे की मी हा थोडासा ट्रेस केला, कारण विखे पाटलांची भूमिका वेगळी आहे, नारायण राणे साहेब फार वेगळं बोलतायत प्रत्येक वेळी,
आणि पृथ्वीराजांची मात्र थोडीशी एथिकल प्रिन्सिपलवाली अशी भूमिका दिसते. असं आहे. म्हणूनच मी सांगतो की त्यांना जो त्या सरकारमध्ये असताना जो अनुभव आला त्याच्यामुळे ते बोलतात हे सगळं. जेव्हा जेव्हा भाजप शरपंजरी जाईल, शिवसेनेनं पाठिंबा काढला असं वाटतं, त्यावेळेला शरद पवार साहेब लगेच मदतीचा हात घेतात. काय आहे? आणि शरद पवार हे एक मोठे आमच्यातले टॅलेंटेड अशा प्रकारचे नेते आहेत आणि त्यामुळं त्यांची जी स्ट्रॅटेजी असते ते त्याप्रमाणे ते बोलतात, पण ते शेवटी जात नाहीत असाही अनुभव आहे. पण त्यांची काय स्ट्रॅटेजी असं तुम्हाला? नाही, मी सांगितलं ना, तर ते स्ट्रॅटेजी ते ठरवतात पण शेवटी ते जात नाहीत. ते तर तुमचे मित्र आहेत, एकीकडे ते म्हणतात की पुरोगामी विचाराला मी साथ दिली पाहिजे आणि दुसरीकडे गरज पडली की सगळ्यात आधी तर शरद पवार साहेब जातात. मला असं वाटत नाही ते आता सगळ्यात गरज पडली तर ते जात असतील म्हणून. जाहीर भाष्य करतात ते प्रत्येक वेळेला करतात. भाष्य करणं वेगळं आणि ऍक्शनमध्ये आणणं हे वेगळं आहे. बऱ्याच वेळेस स्ट्रॅटेजी म्हणून एवढ्या करताच मी म्हणालो की तिथे फूट पाडण्याकरता कदाचित ते म्हणत असतील, पण ऍक्च्युअल ते जातील असं नाही, कारण माझा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर. महाराष्ट्रात तुमचं संघटन सगळं खिळखिळं झालं असं नाही वाटत? मला नाही वाटत संघटन खिळखिळं झालं असं, कारण अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली इथली संघटनाची अतिशय बाजू बळकट होते दिवसेंदिवस आणि म्हणून ज्या तऱ्हेनं ते महाराष्ट्रामध्ये फिरतायत आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन फिरतात तर ते चांगलं आहे. जेव्हा दुसरा पक्ष सत्तेवर असतो त्यावेळेस अनेक वेळेस अशा प्रकारची टीका होते की तुम्ही खिळखिळे झाला वगैरे. मला नाही वाटत अशी. सोडून जात आहे, मला असं भाजपकडे जाणाऱ्यांचा कल खूप जास्त आहे. नाही, असं आहे ती त्या एका विशिष्ट वेळेपुरती ती हवा असते, पण हे सगळे परत येतात. ह्या देशात हे एकदा नाही अनेक वेळेस घडलेलं आहे. हे काही नवीन नाही. नवीन नाही.